जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. उमदी परिसरात अवैध व्यवसाय जोरात, पोलीस कोमात. उमदीसह परिसरात सध्या मटका, जुगार आणि हुबळी मेळ, बेकायदेशीर दारूची राजरोसपणे विक्री सुरू असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या अवैध व्यवसायावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या दिनांक 6 जून रोजी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बोरगी गावचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन धानाप्पा बोरडोले यांनी दिला आहे. या संदर्भात लेखी निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. उमदी गावात परिसराच्या सुरक्षेसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने या पोलिसांचे स्थानिक अवैध व्यवसायावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा थेट आरोप धानाप्पा बोरडोले यांनी केला आहे. पोलिसाच्या कथित दुर्लक्षामुळे मटका आणि जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत. या परिसरात राजरोसपणे सुरू असलेली मटका आणि जुगारामध्ये आता केवळ पुरुषच नव्हे तर तरुण वर्ग आणि विशेषतः महिलांचाही सहभाग वाढताना दिसत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब बनली असून या व्यसनाधीनतेमुळे अनेक हसती खेळती कुटुंबे रस्त्यावर आली असून अनेकांना संसार उद्ध्वस्त होत आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी उमदी परिसरातील या गंभीर परिस्थितीवर वारंवार प्रकाशझोत टाकला आहे. वृत्तपत्रातून सविस्तर बातम्या प्रसिद्ध करूनही उमदी पोलीस प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.